लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सिद्धूने गाडेपाटलांच्या महिलांना मोलाचा सल्ला दिलेला असतो। तो म्हणत असतो की आता भावना मॅडम आणि तुमच्यामध्ये मी उभा आहे। सिरियल्समधल्या सासवांसारखं तुम्ही भावना मॅडमला अजिबात त्रास देऊ शकत नाही, कारण की सिरियलमध्ये त्यांच्या बायकांचे नवरे हे त्यांच्या पाठीशी उभे असतात, पण इथे हा सिद्धू भावना मॅडमच्या 2 पावलं पुढेच उभा असणार आहे। त्यामुळे त्रास देण्याच्या अगोदर नक्की विचार करा की मी तुमच्या दोघींच्या मध्ये अगोदर उभा असणार आहे। त्यामुळे आता रेणुका आजी, नीलांबरी आणि सिंचना या थोड्याशा दबकुणच असतात सिद्धूला की आता त्या भावनाला काहीही त्रास देऊ शकत नाहीये। परंतु आजी ही सासू म्हणून खूप खाष्ट आहे आणि आता आजीला साथ रेणुकाची सुद्धा असते। दोघी मिळून आता नक्कीच भावनाला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहेत, परंतु सिद्धू आता कुठपर्यंत भावनाला वाचवणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे। आता भावनाचा पहिला दिवस असल्यामुळे तिने किचनमध्ये काहीतरी गोड बनवायचं असतं, त्यामुळे ही प्रथा पाळण्यासाठी आता भावना किचनमध्ये येते। त्यानंतर आजी सुद्धा काहीतरी कंगावा करून किचनमध्ये आलेली असते। तिने स्वतःच पाणी सांडते आणि त्या पाण्यातून पाय घसरून आजी जोरात किचनमध्ये पडते। तिला प्रचंड लागलेलं असतं आणि ती मोठमोठ्याने ओरडत असते। ती म्हणते की ह्या भावनाने, या पांढऱ्या पालीने मुद्दाम मला त्रास देण्यासाठी इथे पाणी सांडलं आहे आणि त्या पाण्यावरून घसरून मी खाली पडलेली आहे। ही भावना मला मुद्दाम त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहे। भावना म्हणते की नाही आजी, मी पाणी अजिबात सांडलेलं नव्हतं। आजीचा कालवा ऐकून रेणुका आणि सिंचना सुद्धा किचनमध्ये धावत पळत येतात। दोघी मिळून आजीला उचलतात, परंतु आजी एकसारखं भावनाचंच नाव घेत असते। त्यानंतर रेणुका भावनाला ओरडते, तुला कळत नाही का ग, तुला स्वयंपाक करायला तरी येतो का, अशी ती भावनाला झापते। काय आता सिद्धू कसं सिद्ध करणार की याच्यामध्ये भावनाची चूक नसून हा आजीचाच सगळा ड्रामा होता। पाहत रहा लक्ष्मी निवास।